आज आपण एका कथेचं अभिवाचन ऐकणार आहोत. कथेचं नाव आहे बाजार. बाजार. झुंजू-मुंजू व्हायला लागलं आणि पाखरांची किलबिल सुरू झाली. एका पत्रावजा घरात म्हातारीने आवाज दिला, "अहो, उठा, बाजारात जायचंय. म्या झाडूचा गठ्ठा बांधून ठेवलाय. तेवढा घ्या आणि निघा लवकर." "अगं झोपू दे थोडंसं." "होत नाही आता. जरा वेळाने जातो." "अवं, असं कसं चालल? धंदा झाला पाहिजे. 6 दिवसांचं ते तेल, मीठ भागवायचं." थरथरत्या हाताने म्हातारा उठला. अंघोळ केली, तयार झाला. एकुलता एक मुलगा काम-धंद्याच्या निमित्ताने शहरात गेलेला. त्याचंच भागत नाही, तर तो गावाला आई-बाबाला काय पैसे पाठवणार? म्हाताऱ्याने झाडूचा गठ्ठा सायकलला बांधला. हळूहळू सायकल बाजाराकडे मार्गस्थ झाली. म्हातारीचे शब्द आठवले, "अहो, झाडू विकताना जरा जोरात हळी द्या. 4 गिरायकं जमा होत्याल. लवकर माल संपतोय." मनात म्हातारीचं कौतुक वाटून म्हातारा मनाशी हसला आणि सायकल वेगाने बाजाराकडे चालायला लागली. प्रसंग दुसरा. शेतकऱ्याच्या घरामध्ये मालकीणबाईंची लगबग सुरू होती. भाजीच्या जुड्या बांधून ठेवल्या होत्या. शिरपा आणि त्याचा मुलगा दोघेही बाजारात जायला तयार होत होते. दोघांनी चहाचा घोट घेतला. सुनबाईने सगळी आवराआवर करून दिली होती. भाड्याचा टेम्पो दारात येऊन उभा राहिला होता. मालकीणबाई शेतकऱ्याला म्हणाली, "अहो, आज माल व्यापाऱ्याला विकू नका. भाजी लय ताजी आहे. व्यापारी रुपयाचं 4 आणं करतात. दोघं बापलेकं बाजारात वायलं वायलं बसा. 4 रुपये जादा मिळतील. हा थोडा त्रास होईल उन्हाचा, पण अहो, पोर लग्नाला आली या. अभ्यासात लय हुशार आहे आपली पोर. पण तिचं धड भलं काय करायला पाहिजे का नको? आणि असं काय करायचं धड भलं तर पैसे लागणारच ना." बापाला पटलं. चेहऱ्यावर चमक आली. नव्या आनंदानं बाप पोरीच्या लग्नाची स्वप्न रंगवत टेम्पोमधून बाजाराकडे निघाला. प्रसंग तिसरा. चाळ वजा खोलीतल्या कोंदट वातावरणात एक भैय्या आवराआवर करत होता. कपड्यांचे गठ्ठे बांधत होता. दारावर टकटक झाली. "अरे दिनकर भाई, हुआ क्या? चलो, टेम्पो आया है." शेजारच्या अब्दुलने आवाज दिला. दोघांनी आपापले कपड्यांचे गठ्ठे टेम्पोत टाकले. दोघांच्या गप्पा सुरू झाल्या. "अहो दिनकर भाई, अगले महीने होली है. गांव जाना है. सब घर वाले राह देख रहे. सबको नए कपड़े सिलवाने हैं. त्योहार का खर्चा बढ़ाना है. क्या करे? बाप दादा ने परंपरा लगाई है. त्योहार में तो खर्चा करना ही पड़ेगा ना." अब्दुलने एका वाक्यात त्रासिक चेहऱ्याने उत्तर दिलं, "मेरा क्या अलग है क्या दिनकर भाई?" दिनकर भाईनी समजूत काढली. म्हणाला, "मेरे बोलने का मतलब ऐसा नहीं है. भाई, धंधा होना जरूरी है." या प्रकारे शिरपा, झाडूवाला, गावचा शेतकरी, दिनकर भाई, अब्दुल एक ना अनेक बाजार करणारे बाजारात हळूहळू गोळा झाले. रणरणत्या उन्हामध्ये सर्वांनी पाल बांधणं सुरू झालं. प्रत्येकाचा तासभर तरी आवराआवरीत गेला. तरी शेजारच्या विक्रेत्यांची चौकशी करत, गप्पा हसत, टेंगल-मस्कऱ्या करत सुरू राहिल्या. सगळं आवरलं. बाजार गिऱ्हाईकांची वाट पाहू लागला. सगळ्यांचे डोळे बाजाराकडे लागले. बाजार हळूहळू गर्दीने फुलून गेला. कोण भाजी घेतंय, कोण अंडी घेतंय, कोण पाव घेतंय, कोण शेंगदाणे फुटाणे. खरेदी विक्री सुरू झाली. एक साहेबीनबाई आलिशान 4 चाकी गाडीतून बाजारात आली.
गर्दीमुळे गाडी लांब पार्क करावी लागली. गाडीतून उतरून बाजारासाठी निघाली. उन्हामुळे तोंडातून उद्गार पडले. काय ऊन आहे! नुसता त्रास होतोय. बरोबर ड्रायव्हर होता. त्याने मॅडमच्या हा मध्ये हा मिळवली. मॅडम भाजीवाल्या शेतकऱ्यासमोर उभ्या राहिल्या. कशी दिली भाजी? शेतकरी आजीजीने म्हणाला, मॅडम 20 रुपयाला 2 जुड्या. मॅडमचं उत्तर आलं, किती महागाई वाढलीये, 20च्या 3 द्या. शेतकऱ्याच्या मनाला पटत नव्हतं. पण काय करणार? आपण नाही दिलं तर दुसरं कोणीतरी देईल. सौदा झाला होता. 20च्या 3 जुड्या. त्याचबरोबर दुसराही एक अदृश्य सौदा झाला होता. कसला? शेतकऱ्याच्या मजबुरीचा आणि साहेबीणबाईंच्या हुशारीचा. कसे पैसे वाचवले या आनंदात साहेबीणबाई दुसऱ्या सामान घ्यायला निघून गेली. मागे मागे ड्रायव्हर पिशव्या घेऊन निघाला. बाजाराच्या गर्दीत काही देव माणसं देखील खरेदीला आली. खूप श्रीमंत नाही आणि खूप गरीबही नाही. काही जण सांगल त्या किमतीमध्ये भाजी, जिन्नस, वाणसामान घेत होती. विकणारे आनंदाने देत होते. त्यांच्या मनातून ग्राहकांसाठी आशीर्वाद निघत होते. दिवस माथ्यावर आला. उन्हं तापली. बाजार जोरात सुरू होता. खरेदी विक्री वाढली. दिवसभर छान ग्राहकी झाली. सगळ्यांनी मनमुराद खरेदी केली आणि बाजारवाले देखील खुश झाले. चांगला धंदा झाल्याबद्दल देवाला धन्यवाद दिले. आवराआवर सुरू झाली. 4 पैसे चांगले मिळाले म्हणून आनंदाचं वातावरण झालं. बाजार उलगला. पुन्हा नव्या बाजाराची नवीन आशा घेऊन. लेखक मुबीन मुंढे. अभिवाचक विद्या अडसुळे. धन्यवाद.